तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सकाळचे वाजतायत 3 आणि आज आपण चाललोय बाप्पाचे विसर्जन सोहळ्यासाठी. आता आपण पुण्यामध्ये चाललोय आणि मेन म्हणजे काय ना, आज सगळे रस्ते बंद असतात. त्यामुळं आता आपण चाललोय पहिले न स्टॉपला गाडी लावू. तिथून आपण आपल्या पुणे महामेट्रोने जाऊ. आणि पुणे महामेट्रोचे आज लाख लाख आभार, कारण की त्यांनी 24 तास आज मेट्रो चालू ठेवलेली आहे आमच्यासारख्या भक्तांसाठी. आणि हो, आता आपण आपला व्लॉग सुरू करण्यापूर्वी आलो होतो महादेव मंदिरामध्ये. इथं सिंहगड कॉलेज जवळ एक मस्तपैकी महादेव मंदिर आहे, जागरूक देवस्थान आहे. तिथं आपण आता आशीर्वाद घेतलेला आहे महादेवांचा आणि आता आपण आपल्या पुढच्या कामासाठी लागणार आहोत. हर हर महादेव. पुण्यात गणपतीचा रस्ता एकदम आज खतरनाक असा मोकळा आहे. सगळे पब्लिक आज पुण्यामध्ये. फक्त आता पाऊस नाही आला पाहिजे, कारण की वातावरण झालंय पूर्ण पावसाचं. फक्त आता पाऊस नाही आला पाहिजे. रोड नुसता चमचम चमचम करतोय आज, चमचम चमचम. आज इकडे एक पण पोलीस नाही, रोज इथं पोलीस असतात. आज सगळे पोलीस पुण्यात गेले. आता आपण आलोय राजाराम ब्रिजला. पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण इथून केली होती. तर आता आपण पुणे मेट्रोने आलोय PMC स्टॉपला. वातावरण एकदम असं सॉलिड झालंय बरं का आज. आणि गर्दी काय म्हणावं अशी तर गर्दी काय नाही, पण ते पाहिलं जाते पुलावर. तर इथं एकदम अशी तुफान गर्दी आहे, तिथं श्वास घ्यायला पण जागा नाही. तर तुम्हाला रथ पाहूनच समजलं असेल की हा रथ कोणाचा आहे. पुण्याचं दैवत दगडूशेठ हलवाई गणपती. एकदम सुंदर असा रथ केलेला आहे, एकदम भव्य दिव्य. सगळ्यांचं म्हणजे पुण्याच्या गणपतीचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे आपले दगडूशेठ हलवाई गणपती. तर तिथून आता आपण आलोय डेक्कन चौकामध्ये, कारण तुम्ही तिथं गर्दी बघितलीच. तिथं म्हणजे श्वास घ्यायला पण जागा नव्हती, तर व्हिडिओ काढणं पॉसिबल नव्हतंच. तर आता आपण आलो डेक्कन चौकामध्ये. इथं पण आपण गर्दी बघू शकता किती अफाट आहे. पण इथं जरा माहोल चांगला आहे जरा, कारण की संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे गणपती आपण बघू शकतो. एक नंबर एक नंबर एक नंबर. नागरिकांनी रस्ता करून द्यायचा सह्याद्री मित्रमंडळाला. तर आपण पुन्हा एकदा आपल्या बाप्पाचं दर्शन म्हणजे पुण्याचं प्रमुख आकर्षण दगडूशेठ हलवाई गणपतीचं आपण सगळ्यात जवळून दर्शन बघू शकता. आणि बाप्पाची मूर्तीबद्दल काही बोलायचंच नाही, एकदम सर्वांगी सुंदर अशी मूर्ती आहे. तर आता सो बाजूनी लाखोनी पब्लिक असते आणि हा रथ एवढा भारी ना की या रथावरनं एकदम आपली नजर हटूच शकत नाही. तर अजून एका मंडळाची बाप्पाची मूर्ती आपण बघू शकता. ह्या मूर्तीमध्ये ना मूर्ती वगैरे सगळं भारी आहे, पण बाप्पाचा फेटा म्हणजे एक नंबर बांधलेला आहे. तर आपण दगडूशेठ हलवाई गणपती बघितला असेल, बाकी मंडळ बघितले असतील, सगळ्यांचे दागिने सगळे सोन्याचे होते. आणि एकमेव आज अशी मूर्ती बघितली की तिच्यावर संपूर्ण चांदी आहे आणि चांदी ही बाप्पावर एकदम अशी उठून दिसते. तर आपण बघू शकता बाप्पाचं एक अनोखं रूप, पूर्ण सोन्याने मडलेला बाप्पा आहे आपला. रथ एकदम खतरनाक असा रथ आहे, मोदकट गणेशचा. आणि रथावर लाईटचा म्हणजे विषयच नाही, एकदम खतरनाक.
एकदम सुंदर आणि मनमोहक असा रथ आहे. आपण गणपती बाप्पासोबत बघू शकता पवनपुत्र हनुमानाचं एक अनोखं रूप. ह्या मूर्तीकडे बघून भक्तांच्या फक्त तोंडात एकच वाक्य बाहेर निघतं की ते म्हणजे जय श्रीराम. एकदम भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. तिची हाईट आपण बघू शकता की पार एकदम सिग्नल पर्यंत गेलेली. आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि आता आपण निघालोय आपल्या घराकडे जाण्यासाठी. तर जेव्हा आपण गणपतीमध्ये थकून भागून आपण घरी जायला निघतो आणि रोडला आपल्याला असं काहीतरी ऐकायला भेटतं तेव्हा एकदम मन असं आहे ना प्रसन्न होऊन जातं. तर आपण आजचा ब्लॉग इथंच थांबवतोय. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आरती एन्जॉय करा. अरे अजून पण आहे होय. आता ब्लॉग संपला. आता पुढचा ब्लॉग येण्याची वाट बघा. तोपर्यंत गुड नाईट.